जीजू. मधुरा, मागच्या वेळी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा म्हणाली होतीस की माझ्या घरात तमाशे नकोत. म्हणजे आज काही तमाशा घालायचा नाहीये मला, पण म्हटलं बाहेरच भेटूया. मधुरा, आपण फोनवर बोललो, तुझा मुद्दा पटला मला. बरोबर आहे तुझं. विहंगानं आता स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, आणि जर तसं झालं तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. इनफॅक्ट तसं होण्याची एक संधी सध्या निर्माण झालेली आहे. तुला कदाचित माहित नसेल, पण हैदराबादमध्ये आमचा बिझनेस एक्सपॅन्ड होण्याचे चान्सेस सध्या आहेत. इनफॅक्ट मी आता 4 दिवसासाठी चाललो हैदराबादला, तेव्हा इथला सगळा कारभार विहंगच सांभाळेल. पण असं 4 दिवस बिझनेस सांभाळून तो उभा राहील? नाही नाही, तुला माझा मुद्दा कळत नाहीये. मुद्दा हा आहे की जर खरंच हैदराबादमध्ये आमचा जम बसला तर मी कायमचा हैदराबादला शिफ्ट होईन, माझ्या फॅमिली सकट. मग त्यावेळी साम्राज्य एंटरप्राइजेसचं इथलं सगळं साम्राज्य विहंगलाच सांभाळायला लागेल, नाही का? कसं आहे मधुरा, माझ्यासाठी माझी फॅमिली, माझं घर, माझं कुटुंब, त्याच्या पलीकडे मला जग नाही. मी कोल्हापुरात राहिलो काय, हैदराबादला राहिलो काय, मला काहीच फरक पडत नाही. आणि ती लोक सुद्धा माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. मी इथून गेल्यानं जर विहंग स्वतःच्या पायावर उभा राहणार असेल आणि जर त्यातून तुमचा संसार सावरणार असेल तर मी हे करायला तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेव मधुरा. विहंग तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, वेड्यासारखा प्रेम करतो. आणि जेव्हा एखादा माणूस आपल्यावर एवढं जीव तोडून प्रेम करतो आणि तरी आपल्याला त्याच्या प्रेमाची किंमत कळत नाही, तेव्हा आपण दुर्दैवी ठरतो. मला काही तुझी शाळा घ्यायची नाही, तो माझा अधिकारही नाही. पण एनिवे, गाडीत बस, घरी सोडतो तुला. दादा, संखे, आम्ही तुमच्यासाठी 24 तास इथे अवेलेबल असताना तुम्ही आमच्याकडनं गाडीची अक्कल घेतलेली नाही. नॉट अ सिंगल स्टिक अक्कल. तुम्हाला कल्पना नाही महिलांबद्दल आमच्या मनात किती नितांत आदर आहे. आमच्या मनात त्यांच्याबद्दल काय स्थान आहे तो माहित नाही. खाली एका महिलेला खाली बसवलं तुम्ही. वर बसव त्यांना. थांबा, मीच बसव. नाही, मी यू युअरसेल्फ निशा, व्हॉट इज द रिझन कमिंग हिअर? दादा, त्या आशिषला सांभाळणं खूप रिस्की आणि धोकादायक आहे. हो, आहेच आहे, ते धोकादायक काम आहेच आहे. म्हणून तांबडे बाबांनी आमच्या करवी तुमची नेमणूक केली ना, ऑन स्पेशल डेप्युटेशन. तुम्हाला अशी धोकादायक कामं नाही द्यायची. मग काय तुम्हाला सासा पाळायला द्यायचा आहे? पण तो सत्यजित मुधोळकर, त्याने तर मला त्या दिवशी विहंगाच्या घरी धमकी दिली होती. माझ्या नशिबाने मी वाचले, नाही तर गेलेच असते. आता परत त्याची बायको म्हटल्यावर भीती वाटते, भीती वाटते. असंच पाहिजे तुम्हाला, असंच पाहिजे. भ्या तुम्ही, भ्या महिलांनो, भ्या तुम्ही. 1111 वेळा जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबाचं म्हणा. सगळी भीती आपोआप दूर पळून जाईल. या आजपासून तुमचं नाव
सोनेरी केसांच्या देखण्यात आई असं ठेवण्यात आलेलं आहे, याबद्दल तुम्हाला काही आक्षेप नाहीये. देखण्या तुम्ही आहातच, ते सोनेरी ठेवण्याची जबाबदारी तुमची. ओव्हर अँड आउट. अहो मी काही मदत करू का? झालंय माझं सगळं पॅकिंग, पण जायच्या आधी काही महत्वाच्या सूचना. नंबर 1, मी नाही म्हटल्यावर औषधं घेण्यात टाळाटाळ करायची नाही. नंबर 2, आपण किती कामसू आहोत हे घरात कोणालाही सिद्ध करून दाखवायची गरज नाहीये, ते सगळ्यांना माहितीये. त्यामुळे काहीही काम असेल तर मीराताईंना सांगायचं, त्या करतील, तू करायचं नाहीस. हो ठीक आहे. कुठल्याही बाबतीत अतिउत्साह दाखवायचा नाही, कळलं? आणि हा, चेकअपसाठी डॉक्टर पेंडसेंची अपॉइंटमेंट घ्यायची आणि जाताना आईला किंवा आजीला बरोबर घेऊन जायचं, एकटं जायचं नाही. ठीक आहे. आणि हा, फोन आहे तुमच्याकडे? बस काही वाटलं तर लगेच फोन करा. निघूया. फोन केल्यावर उचल म्हणजे झालं. यशस्वी. अजय, जसा हसत जातोयस ना व, तसं यश घेऊन ये बरोबर. अगं येणारच. तुझा सत्य आज पतूर कधी रिकाम्या हातानं परत आलाय का? हा? येणारच कसा, शेवटी नातुकूनच आहे त्यो. आहे हुशारच आहेस की ग. सत्यजीच्या हुशारीचं क्रेडिट मी स्वतःकडेच घेतीस, मग काय येणारच की. आई, मी नसताना मंजिरी. काळजी घेऊ आम्ही. आम्ही सगळे इथं आहोत तिच्या बरोबर. तेव्हा तू तिथे बसून इथली चिंता करू नकोस. ला 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 आत्ते, अरे यशस्वी हो. आई अंबेचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. आणि लवकर ये. अगं येणारच. मला थोडी करमणार आहे तिथं तुझ्या बिगर. आता तू बी माझी मस्करी करायला लागलास. हा, येतो. आता बस झाला लवशील. इमान चुकल तिथं निघा. अरे वा, मोठेवाले बाई. सो नाईस ऑफ यू. पूर्वी तुम्ही आम्हाला दिवसा सुद्धा फोन करीत नव्हते, आज तुम्ही चक्क रात्री. येऊ का आत्ताच्या आत्ता भेटायला? आज आत्ता ताबडतोब फ्लाइंग विजिट इन नाईट. मिस्टर होळकर, भेटी गाठी तर आता होतच राहतील आणि त्याही राजरोज पण. आता कोणापासून काही लपून छपून करायची गरज नाही आपल्याला. बघा, म्हणजे कार्यक्रम एकदम डन.
संकेत हळद कालवायला घ्या. आणि हो, सोनेरी केसांच्या देखण्यात आई तुम्हाला साडी चोळी आणि मॅचिंग सँडल. मिस्टर होळकर, आता हे सगळं इतक्या घाईघाईत करायची गरज नाहीये. आधी आपण आपलं अफेअर एन्जॉय करूया. म्हणजे आता सत्यजित इथे नाहीये म्हटल्यावर. कुठे गेलं सत्यजित? सत्यजित गेलाय हैदराबादला. आता तुम्ही प्लॅनिंग सुरू करा, कारण मंजिरी इथे एकटीच आहे. मग भेटू आपण. ओके, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. मंदिरी एकटी आहे मंदिर. मंजिरी एकटी आहे. एकटी आहे मंजिरी. सोनेरी केसांच्या देखण्यात आई तुमच्या भक्तीमध्ये ताकद आहे. कामाला लागा. युअर टाइम स्टार्ट नाव. मंजिरी एकटी आहे घरी. क्या रे छायाळ मी हरी रे. सगळ्यांचं कल्याण कर बाबा. काय ग, झोप येत नाही? नाही, झोपते ना. ऐक स्वामी देवा परमेश्वरा, मंजिरी, आपण आपल्या या येणाऱ्या बाळाबरोबर आपल्याही आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्यानं करूया. मी तुला एक गोष्ट प्रॉमिस करतो. इथून पुढे आपल्या आयुष्यात प्रेमाची कमी कधीही पडणार नाही. या जगात सगळ्यात जास्त, स्वतःही पेक्षा जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यावर नाही, याच्यावर. हो, कारण ते तुझं आहे. काय ग, काय झालं? नाही, काय नाही, झोपते मी. काय चाललंय ग मगा धरणं तुझं? सारखी चुळबुळ चुळबुळ चुळबुळ. स्वतः बी झोप ना आणि मला म्हातारीला बी झोपू दे ना. आजी सॉरी. मी ते सॉरी राहू दे. फोन आला ते घे, सत्याचाच असेल बघ.
हॅलो, झोपली होतीस का? नाही. हो हो, म्हणजे झोपतच होते. बोला ना. बर, नाही मी पोहोचलो एवढंच सांगायला केला होता फोन. ठेवतो, बाय. अहो नाही नाही. दे अच्छा. बोलते मी. अहो हॅलो, हा लेकरा, अरे खोट बोलती ती. हा, काय बी झोपलेली नाही बघ. या कुशीवर न त्या कुशीवर चाललंय सारखं. स्वतः बी झोप ना आणि मला बी म्हातारीला झोपू दे ना. आजे, अरे काय तिची वकिली करू नको, हा सांगून ठेवते. काय तुम्हाला बोलायचं असेल ना ते एकाच टायमाला काय ते बोलून घ्या. काय कोणत्या गोष्टी करायच्या असतील ते एकाच टायमाला करायच्या, नाही तो मागच्या टायमाला केलं तसं होईल. हा, रातभर आपल्या फोनवर गुलू 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 बोलत राहायचं आणि या म्हातारीच्या झोपेचं खोबरं करून टाकायचं. अगं आजे, आता लांब ओले म्हटल्यावर काळजी वाटतीस ना. हा हा, केली पाहिजे, खरं आहे तुझं. पण काय 10 वर्ष झाले नाहीत तू तिथे जाऊन. अरे 10 तास बी उलटले नाहीत. आणि एवढं जर तुला वाटत होत तर खिशात घालून घेऊन जायचं की तिला काय. जमलं असतं तर तेच केलं असतं आजे. शहाणाच आहेस. बर बर, बोल तिचे संग. हा दे, घे बाई. हा. बोला. जागीच होतीस ना तू? तुमच्यामुळे. माझ्यामुळे का? माझी आठवण येत होती. पण मला जाऊन तर अजून 10 तास सुद्धा नाही उलटले. एवढं मिस करत होतीस? तुमच्या एवढ्यात. मंजिरी, आय लव्ह यू. हॅलो, काहीतरी बोललो मी. हा, तुम्ही बोललात तेच. काय? मी काय बोललो? हो, आजी ना. आजी आहेत ना माझ्यासोबतच आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. नाही नाही नाही, काळजी नाहीच करत आहे मी. पण मी जे बोललो ते. ठेवते मी फोन. हॅलो. काय ग, तुमच्यात फोन ठेवायच्या आधी फोनची मुख्य घेत नाहीत होय ग? हा? अगं हल्ली समजे करतात ना, म्हणून म्हणलं मी. आजी. झोप झोप.